ह्यावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले. हा काय अधिकार आहे तुम्हाला? बळेची झाला साधू कर्मे करुणी म्हणती भोंदू, डोंगे अंगी लावून राख करशी उघड उघड पाप. संत महंत हे जाती जातीचे झालेले आहेत, ते मातीचे राहिले नाहीत आणि समाजाच्या कामासाठी उरले नाहीत, अशी आजची एकंदरीत परिस्थिती झालेली आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला सुरुवात झाली. गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळायला लागली. हातात कडी आणि गळ्यात सोन्याच्या माळा आणि त्या गुन्हेगाराचा वाढदिवस आणि नेता त्याला कैक भरवतो, ह्या संस्कृत्या जन्माला आल्या कुठून? की आमच्या साधू संतांनी म्हणतानी समाजाला लढण्याचं बळ द्यावं. साधू संत जर जातीपातीमध्ये वाटायला लागले तर ज्ञान आम्ही कुणाचं ऐकावं, बोध कुणाकडनं घ्यावा? आम्ही या म्हणतांचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही संतोषला ज्या पद्धतीनं मारहाण केली, या जगाच्या पाठीवरती अशा पद्धतीनं मारहाणीचा अभ्यास करणारे संशोधक पहिल्यांदा तुम्हीच जन्माला आलेला आणि या संशोधनाचा उपयोग प्रत्येक युद्धाच्या वेळी वेगवेगळ्या राष्ट्रांनी करावा, अशा पद्धतीचं एक मोठं त्यांच्यावर बायबल लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. ते व्हायला पाहिजे संशोधन. आम्हाला त्याची लाज वाटते आणि म्हणून मला आता ना इलाजानं बोलावं लागलं. असं आहे, त्याचं जळतं त्याला कळतं. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत का नाही? मग आम्ही जर आखा नसते तर शरद जोशीचा पराभव झाला असता, क्रांतिसिंह नाना पाटलांचा साताऱ्यामध्ये पराभव झाला असता, एन.डी. पाटलांचा पराभव झाला असता. हे काय अनेक पराभव जर आपण पाहिले तर ते कसे होतात? या मातीमध्ये कवच कुल्याचा पेरा जर होत असेल आणि आमच्यासारखी माणसं जर तोंडावर बोट ठेवून शांत बसली तर आमचे नातू आम्हाने म्हणतील, ज्या काळामध्ये ना राहिला म्हणत ना राहिला साधू, सगळी पुण्य गेली होती महापुरामध्ये, त्यावेळी आमचा आजोबाबी त्या काठावरती बसून फक्त उघड्या डोळ्यानं पाहत होता. संतोष देशमुखांच्या आज धर्मपत्नींच्या डोळ्यातल्या आसूचं, तिच्या लेकरांच्या डोळ्यातल्या आसूबद्दल काय भावना आहेत आपल्या? म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करायचं आहे का? यांच्या विरोधामध्ये लढत असताना यांच्या गुंडाने आम्हाने मारझोड केलेली आहे. लाखो कार्यकर्ते तुरुंगात गेलेले या डोळ्यानं मी बघितलेले आहे. गावगुंड राजकारणाच्या आशीर्वादानं पोचलेले गावगुंड जर प्रस्थापिताच्या विरोधामध्ये बोलायला लागला तर गिधडासारखे तुटून पडतात, हेही आम्ही बघितलेलं आहे. रामतुल यांच्यापर्यंतचा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये फारसा गुन्हेगारीला आश्रय नव्हता, पण नंतरचं राजकारण हे प्रस्थापितांचं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरू झालं. धनदांडग्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि ते राजकारण गुन्हेगारीच्या आश्रयाखाली वावरायला लागलं. मी काम करायला लागलं म्हणणार नाही. गुन्हेगारी राजकारणाची गुन्हेगारीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि त्यातून आम्ही गेलोय त्यातनं. म्हणून मला वाटतं की साधू संतांनी समाज घडवावा, समाजाला दिशा द्यावी, ही अपेक्षा खऱ्या अर्थानं समाजाची आहे. साधू संतांच्यामुळं सुसंस्कृत महाराष्ट्र उभा राहिला, हे आम्ही पाहिलेलं. धनंजय मुंडे 100% गुन्हेगार नाही, इतका त्रास सहन करणारा आमच्या क्षेत्रातला संत झाला असता, असं नामदेव शास्त्री म्हणत आहेत. भले तरी देऊ काशीसी लंगोटी, नाठाळाचे माती हानू काठी, संत तुकोबाची ही वाणी, गावगाड्याला बळ दी जाई. इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले, असा चिमटा सदाभाऊ खोत यांनी काढलेला आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात धर्म नसते. पाकिटमार करणाऱ्याला मारजोड होत असते. नाही केली तर आज पाकिट मारलं, उद्या तो दरोडा घालणार, असं सांगताना साधू संतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे हा धार्मिकपणा आहे. आरोपीची काय मानसिकता असते तपासायला हवी होती. मला वाटतं या महंताचं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्या बोलण्यावर संशोधन झालं पाहिजे,
त्यावर बायबल लिहिलं पाहिजे अशी खरमरी टीका सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे. जे आहे ते सुखात आहेत, समाधानात आहेत असं सांगणारे साधू संत होते. हे राज्य गोरगरिबांसाठी उभं राहावं, रयतेचं राहावं, रयतेला 4 दिवस आनंदाचे मिळावे असा संदेश देणारे संत तुकोबा कुठे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावर बोलणारे कुठे? संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि लेकरांच्या डोळ्यातली अश्रुबंध तुमच्या भावना काय आहेत? राजकारणाचं गुन्हेगारीकरण करायचं आहे का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. अलीकडच्या काळात यशवंतराव चव्हाणानंतर वसंतराव नाईक, सुधाकर नाईक, अगदी AR अंतुलेपर्यंत राज्यात गुन्हेगारीला आश्रय नव्हता. नंतर प्रस्थापितांचं राजकारण सुरू झालं, धनदागड्याचं राजकारण सुरू झालं आणि हे राजकारण गुन्हेगारीच्या आश्रयाखाली वारवायला लागलं. मी काम करायला लागलं असं म्हणणार नाही. राजकारणाची गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण सुरू झालं. त्यातून आम्ही गेलो. एकेकाळी आम्हाला या परिस्थितीच्या विरोधात सभा घेता येत नव्हत्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री हेडमास्तर रूपी आहेत, त्यांचा कायद्याचा चांगला अभ्यास आहे. माझ्यासारख्या माणसाने त्यांना काय सांगावं? संतोष देशमुख हा सामाजिक कार्यकर्ता होता. मामाच्या गावाला जाऊन तो सरपंच झाला. फडणवीस देशमुख कुटुंबियांना न्याय देतील यात शंका नाही असं आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. तर सदाभाऊ खोत यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.